मग मला सांगा इन्क्रिप्शन तुम्हाला समजलं का? इन्क्रिप्शन कोणाकोणाला समजलं की नाही सर? आम्हाला इन्क्रिप्शन समजलं. आपली जी इन्फॉर्मेशन असते ती इंटरनेटवरती असते आणि इंटरनेट हे असुरक्षित आहे. इथून जर का तिथे इन्फॉर्मेशन आपली जात आहे तर इंटरनेट इतकं असुरक्षित आहे. मध्ये जर का कोणी हॅकर असला तर तो आपली ॲक्सेस घेऊ शकतो. मध्ये कधी आपल्याला माहित नाही आपला डाटा कोणकोणत्या सर्व्हर कोणकोणते राउटर थ्रू होऊन जातोय, आणि जर का त्यांच्यामधून एखादा राउटर जर का हॅक होतोय तर त्यात तुमची चुकी आहे का? आणि जर का तिथून तुमचा डाटा जर का स्कॅन केला जात आहे तर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशनचं काय होते? काय होतं? इंटॅग्रिटी ना, अखंडता तुटते ना. इंटॅग्रिटीचं फॉलो होते का? नाही. मग आपल्या लँग्वेजला अशा पद्धतीने इन्क्रिप्ट केलं जातं, जी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली होती HTTP आणि HTTPS मध्ये. आता सर तुम्ही बाकीच्यांना काही प्रश्न असेल की सर HTTP आणि HTTPS तर समजलं की HTTPच्या वेबसाईटला ओपन करायचं किंवा ती जास्त करून पॉसिबिलिटी असतात त्याची फेक असण्याची HTTP वाली, आणि जिला यश असतो ती चांगली सिक्युअर असते, बरोबर की नाही? एवढं तर क्लिअर असेल ना सगळ्यांना? मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं. सिक्युअर एस सिक्युअरचा असतो लास्टला, म्हणजे जी वेबसाईटला लास्टला यस आहे ती सिक्युअर आहे, पण जिला फक्त यस नाही ती अनसिक्युअर आहे. तिचं पॉसिबिलिटी आहे की तिथला डाटा तुमचा लीक होऊ शकतो. आता असं नाही की मध्ये पूर्णच फेक आहे बरं का, आहेत तशा भरपूर वेबसाईट आहेत, पण जर का त्या वेबसाईटवरती तुमचं बँक डिटेल्स मागितले जाते, तुमचा फोन नंबर जरी मागितला जातोय, जरी तुमचं नाव जरी मागितलं जाते, तर ती चुकीची वेबसाईट आहे. ते चुकीचं आहे सगळं, म्हणजे तुमचा डाटा इन्क्रिप्टेड नाही. तो डाटामध्ये ऍक्सेस होऊ शकतो, तो इन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये नाही. इन्क्रिप्शन सिक्रेट लँग्वेज, राईट? जसं मी तुम्हाला मागे ई लँग्वेज आता वाचून दाखवा मला सगळेजण, कोण कोण. आता ई प्रोग्रामिंग इथं मी एक व्हिडिओ टाकली होती, कोणी कोणी बघितली? कोणी कोणी बघितली ही लँग्वेज? मी कोणाकोणाला कळलं? माझा उद्या चालू बहुत लाईक मारत आहे भरपूर. इतकं तुम्ही बघून घ्या. हा ते इथं आहे काय बघा, इथं बघा, दिसतंय ना स्क्रीन तर दिसतंय ना? ठीक आहे. हा आता इथं लिहिलेला आहे मेसेज. आता हा पूर्ण एक मेसेज लिहिलेला आहे, राईट? आणि हा मेसेज तुम्हाला वाचता आला पाहिजे. हाच इन्क्रिप्शनचा भरपूर मोठा एक्झाम्पल आहे. अशा फॉर्मेटमध्ये, याच्यापेक्षा पण हार्ड फॉर्मेटमध्ये तो इंटरनेटवरती पाठवला जातो. आता त्याच्यामध्ये मेसेज काय माहिती का? जर का तुम्ही AI ला सांगितलं तर AI एकदम इझिली त्याला वाचून सांगेल, पण मी कधी तुम्हाला त्याची इन्क्रिप्शन की दिली ना, तर तुम्ही पण त्याला एकदम इझिली वाचू शकता. आता काही मुलांनी AI ला विचारून ते घेऊन घेतलं असेल, AI ने सांगून दिलं असेल त्यांना, पण मी तुम्हाला ज्यांनी वाचलं नाही किंवा त्यांनी पाहिलं नाही त्यांना मी सांगून देतो. बघा इथं काय विचारलं गेलं. इथं मेसेज आहे तुमचा, प्रोग्रामिंग ओनली प्रोग्राम कॅन रीड. आता इथं मेसेज आहे 7H15. आता हा काही तुम्हाला वाचता येणार नाही जर का तुम्हाला की माहिती नाही. M3554G3 नाही समजणार. आता मी जर का इथं तुम्हाला सांगितलं की इथं 7 ला T म्हटलं गेलंय, 5 ला S आहे आणि 1 ला I आहे. ठीक आहे. जर का मी असं सांगितलं, तुम्हाला पहिले सांगून दिलं की बघा 3 म्हणजे E, ठीक आहे, कळतंय सगळ्यांना? 3 म्हणजे E, 4 म्हणजे A, 1 म्हणजे I. मग बघा हा मेसेज काय होईल? धिस मेसेज सर्व्हर टू प्रूव्ह हाऊ अवर माइंड कॅन डू अमेझिंग थिंग्स, इम्प्रेसिव्ह थिंग्स. इन द बिगिनिंग इट was hard, but now on this line your mind it is reading it automatically with our event thing. आता तुम्ही बाकीचं वाचून घ्या, मला इथं येते पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा त्यावर. आता मला हे सांगा, काही समजलं का याच्यात? नाही समजणार ना जोपर्यंत कॉम्प्युटरने तयार केलेली लँग्वेज लगेच काही सेकंदात ते स्वतः तयार करून घेतात. I असा राहील, B असा राहील, 7 ला असं राहील, ठीक आहे, 3 ला I म्हणायचं, G ला E म्हणायचं,
ते काही ठरवतील, अल्फाबेट्स, न्यूरिकल, काही आकडेमोड असतील त्यामध्ये, जी एखाद्या, आणि ते भरपूर टाईप्स असतात त्यामध्ये, आणि हॅकर तिला लवकर इन्क्रिप्ट करू शकत नाही, त्याला भरपूर मोठे मोठे टूल्स लागतात, आणि ते रिअल टाइम मध्ये होणं शक्य नाही. कळते का? कोणत्या ग्रुपमध्ये? टेलिग्रामच्या? मग होऊन जा ना, फ्री चार्जेस त्याचा, तिथं फीस नाही लागणार. लिंक टाकली मी पाठवून देईन तुम्हाला लिंक. मी लिंक पाठवून देईन, तुम्ही ग्रुपला एकदा थोडं बघा. प्रिया तळेरे, तुम्ही ओळखलेत, तुम्हाला टाकलेले मी लिंक, भरपूर दिवस झाले, एकदा स्क्रोल करून बघून घेतो. हा बोला. मी टेलिग्रामचा अकाउंट मी तुम्हाला पाठवून देतो ना व्हॉट्सअपला. ग्रुप टेलिग्राम ओपन नाही होते, काही प्रॉब्लेम नाही मॅडम. ती ज्या इन्फॉर्मेशन तिथं टेलिग्रामला येतील तुम्हाला, ते आपल्या ग्रुपवर पण येतील. जस्ट माझं व्हॉट्सअप बॅन आहे सगळ्यांना, आणि मी ते तिथं टाकत आहे. ठीक आहे, मी सरांना सांगून ती इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपला करून घेईन. जर का तुमच्याकडे डाउनलोड झालं तर तुम्ही ते डाउनलोड करून बघून घ्या. हां ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना, एवढं इम्पॉर्टंट नाही मॅडम ते टेलिग्रामच नावाशी म्हणून. व्हॉट्सअपला राहतो म्हणजे. हां हो हो. काय झालं? क्लासेस बघ बेटा निकिता, तू नाही का, मी एक तुला सांगून देतो क्लिअरली, ठीक आहे. लेक्चर चालू असताना मी हा प्रश्न तुला नाही देऊ शकत, ठीक आहे. तरी लेक्चर भरपूर दिवस झाले चालू, माझं तुझं ऑलरेडी तुझ्याशी माझं बोलणं झालेलं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला कॉलवरती बोलून घे किंवा मेसेज टाकून दे. चालू लेक्चरमध्ये मी कोणाला आन्सर देत नाही. लेक्चर भरपूर दिवस झाले चालू आहे, तुमचे बेसिक लेक्चर काही दिवसात आता ऑन, ठीक आहे. कुठं होतो रे आपण? हां, तर इन्क्रिप्शन भरपूर महत्त्वाचा टॉपिक आहे, आणि इथं आपली सिक्युरिटी बनवून ठेवण्यासाठी हा एक सिस्टम आणि ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, जिला इन्क्रिप्शन आपण असं म्हणतो. तुम्ही एकदा व्हॉट्सअपला जा, आणि व्हॉट्सअपला कोणाशी चॅट करण्यात कॉल आहे स्टुडंट असते, TND मोड, डोंट डिस्टर्ब मोड. हां नाही माईक नाही बनवत त्याने, डोंट डिस्टर्ब म्हणजे सायलेंट मध्ये. हां, कुठं होतो आपण? इन्क्रिप्शन. मग इन्क्रिप्शन अशी टेक्नॉलॉजी आहे जिथं आपली इन्फॉर्मेशन अशा लँग्वेजमध्ये चेंज केली जाते जी कोणाला लवकर समजणार नाही. समजा एखादा हॅकर तुमच्या सिस्टममध्ये येऊन, तुमच्या नेटवर्कमध्ये येऊन तो बसलेला जरी आहे, त्याने एखादं सिस्टम, आता त्याच्यापर्यंत सगळं नेटवर्क तुमचं सगळं पॅकेट्स म्हणतो आपण त्याला, पॅकेट्स, ओके, मेसेज नाही म्हणत, पॅकेट्स. आपण इंटरनेटवरती जी काही इन्फॉर्मेशन पाठवतो ती पॅकेट्स सुरू जाते. आपल्या NIC कार्ड काय करतं, हाय असेल तर हायला अशा छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये कन्वर्ट करून टाकेल. प्रोटोकॉलचं काम काय होतं, छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये असं कन्वर्ट करून टाकेल, ते इंटरनेटमध्ये पाठवेल. आणि का असं करेल तर छोटे छोटे पॅकेट्स, समजा मी जर काय एखादा मोठा दगड तुमच्याकडे ठेवून दिला, उचलून त्याला तिथं ठेव, मोठा दगड, तुम्ही त्याला उचलू शकणार का? एकाच टायमाला तुम्ही ठेवून देणार का त्याला? नाही, तुमच्याकडनं उचलला जाणार. आणि जर का तो जास्त, आता तुम्हाला फक्त मी असं सांगतोय, तिथं कंडिशन दिली मी तुम्हाला की तुम्हाला उचलायचा आहे, तुम्हाला कोणत्याचीच मदत घ्यायची नाहीये, तुम्हाला पण इथून तिथं त्या जागेवरती ठेवायचं. मग एक पद्धत वापरणार कोणी, त्याला छोटे छोटे तुकडे करून टाकणार त्याचे, आणि ते छोटे छोटे तुकडे तिथे नेऊन ठेवणार. तशीच पद्धती इंटरनेटवरती यूज केली जाते. एक एक्झाम्पल पकडायचं, रिॲलिटी घ्यायची सगळ्यांनी, नाही तर सर आम्ही दगड कसा न्यायचा इकडे तिकडे त्या गोष्टीवरती चर्चा नाही करायची, ठीक आहे. मग इंटरनेटमध्ये जसं आपण प्रोटोकॉल मॅग एक्सप्लेन केलं तुम्हाला, तर मेसेज लवकर फॉरवर्ड होण्यासाठी ह्या स्टेपला फॉलो केलं जातं, आणि TCP ह्या गोष्टीला फॉलो करते. मग छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये मेसेजला काय केलं जातं, विभाजलं जातं, ठीक आहे, डिवाइड केलं जातं. चेतनचे भरपूर मेसेज असतात ना, क्वेश्चन पण भरपूर येते, आणि क्वेश्चन सारखं कुठे आता, हा ठीक आहे, तर जाऊ दे, चेतन नंतर बघू, ठीक आहे. मग इन्क्रिप्शन प्रोटोकॉल, मग पॅकेट्स माहिती हवे तुम्हाला. इंटरनेट, मी पॅकेटच्या बोलेल तुम्हाला. इंटरनेटवरती पॅकेट्स कॅप्चर करणं, एखाद्या सिस्टममध्ये कधी हॅकर बसलेला आहे तर तो आपले पॅकेट्स कॅप्चर करेल, आणि कॅप्चर केले, आणि जर का ते ओपन असले, इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये नसले, तर तो इझिली ते कॅप्चर करू शकतो, इझिली तो ते पाहू शकतो. मग ही एक व्हलनरॅबिलिटी आहे. मग
मग तुम्ही HTTPS वालीच वापरायचे, HTTP नाही. HTTP वाले भेटेल तुम्हाला, ठीक आहे, असं नाही की HTTPS वालेच भेटतील सगळ्या. कधी शोधायला गेले तर तुम्हाला जास्त करून HTTPS वालेच भेटतील, पण HTTP वाल्या पण भेटतील. ज्या HTTP वाल्या असतील, मग कोणत्या असतील त्या, एखादी न्यूजवर पाहिजे ती, एखादी न्यूज, कधी अशी वेबसाईट कधी भेटते ज्याच्यावरती तुमची इन्फॉर्मेशन मागितली जाते, फक्त नंबर जरी किंवा नाव जरी, तर ती काय आहे, तुम्ही एक प्रकारे फेक म्हणू शकता. तिच्यावर जायचंच नाही, काहीच टाकायचं नाही, ठीक आहे. आपली इन्फॉर्मेशन सिक्युअर, बँक असली तर बाबा बिलकुल असते, ठीक आहे. ती मुद्दामून क्रॅकर्स होतो एक पद्धतीचा सायबर सिक्युरिटीमध्ये, ठीक आहे. आणि आता ते भरपूर चर्चेत आहे, तर त्या गोष्टी होतात सगळ्या HTTPS वाल्याच दिसतील. HTTPS मध्ये धोकाधडी केली जाते. काय केलं नाही तुम्हाला का, एखादी HTTPS वाली वेबसाईट बनवून जाईल, तिथून कुकीसाठी अलाउ केलं जाईल तुम्हाला, आणि काही नाही तुमच्या ईमेलला ती अटॅच होऊन जाते. जरी तुम्ही पासवर्ड चेंज केला तर तुमचा एक स्पायवेअर सारखी एखादी फेक कधी असली तर, ठीक आहे, फेक तर असतात. फेक कुठे असतात बघा तुम्हाला सांगतो मी, एवढ्या पूर्ण व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं ना, तर त्यांनी जास्त करून एका गोष्टीवर अजून जोर दिला होता. सेकंड, बँकिंगसाठी काय होतं माहिती का, जेव्हा एखादा व्यक्ती लोन काढायचं असतं त्याला, तर तो नाही का त्या कंडिशनमध्ये त्याला पैसे लागत असले तर तो लोन करत असतो, लोन भेटत नाही कडून तर तो इंटरनेटवरती व्हिडिओज बघतो आणि काही ऍप्लिकेशनचे नाव माहिती पडतात त्याला, आणि काही नाही ते प्ले स्टोअरवरती उपलब्ध असतात, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करतो त्यांना, आणि काही नाही तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन देतो, पॅन कार्ड पासून आधार कार्ड, काही नाही भेटून पण लागतं त्याला लोन, ठीक आहे. काही काही टायमाला भेटतं, काही काही टायमाला नाही भेटत. काही काही ठिकाणी भेटून काय करतात, फसवतात, आणि काही ठिकाणी भेटतच नाही, डायरेक्ट पहिलेच फसवून टाकतात. कॉल्स येतील, आपल्या फोटोचा गैरवापर केला जाईल, आपल्या फोटो दाखवतील अशा पद्धतीने, आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये पाठवून देऊ, तुम लिंक हे झालेलं आहे असं तसं, आणि त्या टायमाला आपण काय करतो, कोणाला सांगत नाही त्या कंडिशन, आणि आपण तिथं फसत चालतो. म्हणून पहिली गोष्ट, ज्या प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे, असं नाही की त्या सगळ्या सेफच आहेत, त्या पण भरपूर कठीण आहेत, भरपूर. त्याच्यामध्ये टॉपला येतात आपल्या लोन देणार. सर जर आपण वेबसाईट बनवली तर आपण त्या वेबसाईट HTTPS लावल तर काय सांगतो हा कठीण आहे. HTTPS लावलं तर काय, आता सेफ राहील. सेफ म्हणजे आपण बनवलेली, तर माझ्या मते आपण बनवलेली नाही का HTTPS वाल्याच असतील. हे तुम्हाला कसं सांगायचं, लॅग होतोय ना तुझा मोबाईल वापरून घे. बापरे बापरे बापरे. आपण वेबसाईट बनवली तर आपण त्या वेबसाईट HTTPS लावाल. हां तर मग चालेल ना, HTTPS तर लावाच लागेल ना. मग तुमच्या वेबसाईटला ट्रॅफिक कसं येईल, तुम्हाला बी फेक समजून जातील. आणि जास्त करून ज्या मुलांना डिप्लोमा नसतं, ज्यांनी सायबर सिक्युरिटी नाही आहे, त्यांनी फक्त बेसिक कम्प्युटर कोर्स केला, जसं MSITच्या मुलं, तर तिथं क्लासमध्ये व्हेरीफाय असं सांगितलं जातं की बघा HTTPS वाल्यावर क्लिक करायचं, आणि HTTPS एखादी फेक वेबसाईट आहे असं सांगितलं जाईल त्यांना, की तुम्हाला जर का कोणी अनोळखी व्यक्ती आहे तरी लिंक पाठवली आहे, तर तुम्ही कसं चेक करणार ती फेक आहे का रिअल, तर तुम्हाला तिथं डायरेक्ट सांगितलं MSITमध्ये. जर का HTTP असली तर तुम्ही क्लिक करू नका, तिला डिलीट करू नका, इग्नोर करा. आणि जर का एस असलं तर तुम्ही ती वेबसाईट ओके आहे असं म्हणून ते सांगतात. म्हणजे HTTPS वाली सिक्युअर सांगतात आणि HTTP वाली पण असं नाही आहे. जरी ती HTTPS वाली असली तरी तुमचा डाटा कुठेतरी रीच होतो. वेबसाईट प्रत्येक, बघा आपण वेबसाईट बनवली राईट, तुम्ही वेबसाईट बनवली, तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा, सगळ्यांनी वेबसाईट बनवली आणि तुम्ही ती वेबसाईट इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये आहे. आता तुमच्या वेबसाईटवरती जे ती इन्फॉर्मेशन देणार ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही का, आणि तुम्हाला एवढं तर समजेलच की तुमच्या वेबसाईटवरती कोणी व्हिजिटिंग दिली, कोणी तुमच्या वेबसाईटचा डाटा बघितला, इझिली गोष्ट आहे. मग तुम्ही जर का ती वेबसाईट बनवणार तर तुम्हाला टर्म्सवरतीच, त्या ब्लॅक स्क्रीनवरतीच ती सगळी इन्फॉर्मेशन दिसेल, कोणता डिव्हाइस ऑन झाला, कोणता डिव्हाइस कनेक्ट झाला, IP ॲड्रेस काय होता, ठीक आहे, कुठून IP ॲड्रेसवर. आता IP ॲड्रेस म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ना, IP ॲड्रेस म्हणजे पुन्हा ॲड्रेस झाला त्याची सिटीचे तरी भेटेल तुम्हाला, ठीक आहे, कळते तुम्हाला. जर का त्याने काही व्हॅल्युएशन दिलं असेल तर त्याचा तो आपल्याशी लिंक होऊन जातो. काही काही ॲप्लिकेशन तेच करतात, ठीक आहे. मग ह्या गोष्टी आहेत त्याच्या. मग इन्क्रिप्शन समजलं पाहिजे. HTTP आणि HTTPS हे प्रोटोकॉल आहेत, गाड्या आहेत. एक गाडी HTTP वाली आहे, ज्या ती सेफ नाही म्हटली जात, ती सिक्युअर नाही आहे, म्हणजे तिला छत नाही आहे, डायरेक्ट ओपन येते बैलगाड्यासाठी. आणि एक बस आहे प्रायव्हेट बस, जिला आपण संगीतम म्हणू, जी एकदम पॅक आहे,
जिला HTTPS लावलेला असतो शेवटी सिक्युअर आहे, ठीक है, सिक्योरिटी बनवून ठेवलेली है। ओके तो चलो आगे का लेंगे। आगे का कौन सा टॉपिक है? आज का टॉपिक बहुत हार्ड है, हाँ? मुझे भी हार्ड जाएगा शायद से बताने के लिए। अब क्या हुआ? 8:35? बाप रे बाप रे बाप, 8 भरपूर लवकर टाइम जातो ना। मग 2 घंटे घेतलं की सर एवढं भरपूर, बापरे त्या टायमाला 5 मुलं राहायचे 2-2 घंटे घ्यायचे तुम्ही लेक्चर, मुलांना माहिती आहे तरी थांबायचं बरं का, भरपूर मुलं कंटिन्यू करायचे। आता मी मॅडमांचं शिकून, आपल्या डिम्पल मॅडमांचं बघून एक म्हटलं एक तास घ्यायचा, म्हणजे फक्त बोर पण नाही मुलं म्हणून। तर बघा आपण फंडामेंटल शिकलो, फंडामेंटल्समध्ये व्हॉट इज द सायबर सिक्युरिटी, CI ट्राईड जे महत्त्वाचा टॉपिक होता। कॉन्फिडेन्शियलिटी, इंटॅग्रिटी आणि अवेलेबिलिटी तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे, क्लिअर आहे का? इंटॅग्रिटी, अवेलेबिलिटी, एक सर्कल आहे आणि एक ट्रायंगल म्हणून त्याला असं डिवाइड असं दाखवलं जातं। एक येतं तुमचं कॉन्फिडेन्शियलिटी, इंटॅग्रिटी आणि अवेलेबिलिटी, असं दोन्ही तिन्ही ठिकाणी त्यांना दाखवलेलं आहे ट्रायंगल फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे। आता याच्यावर काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मी घेऊन घेतो तुमचे जे काही राहिले होते आपल्याला ना, कुठे होते मी ठेवलेले होते रे बाबा, टेक्स्ट फाईल आहे आता ती जस्ट सेव्ह केलेली मी। अमिताभ बच्चन काय बरोबर मोबाईल सांभाळत नाही आज, माशय किती मस्त, त्या दिवशी एकदम चालवून गेला तो। कुठे गेली PDF आपली? सेव्ह केली नाही रे, नोट्स मध्ये बेसिक क्वेश्चन, हां बघा आपण नोटपॅड मध्ये टाकले मी। तर बघा, विच प्रोटोकॉल गॅरंटेड्स रिलेबल ऑर्डर डाटा डिलिव्हरी, याच्यावर TCP, अरे इथं डायरेक्ट ओपन आहे, ठीक आहे, इथं क्वेश्चन पण नाही केले त्यांनी। व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्क्रिप्शन, व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्क्रिप्शन, मग सांगा। आता याच्यात डायरेक्ट आहे, तर कन्वर्ट प्लेन टेक्स्ट टू अनरीडेबल क्लिपर टेक्स्ट, ओके समजलं? कन्वर्ट करायचं प्लेन टेक्स्ट मध्ये अनरीडेबल फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे। काय उद्देश काय त्याचा इन्क्रिप्शनचा? तर अनरीडेबल फॉर्मॅट। तर हा आन्सर तुम्हाला आला पाहिजे आणि मी क्वेश्चन तुम्हाला टाकून देईन, ते येईल ना। हॅशिंग, आता इन्क्रिप्शनचे पण भरपूर टाइप्स आहेत, आता एकच लँग्वेज कधी वापरली तर हॅकर तर लवकर इझिली वापरून घेतील। आता हॅशिंग येते, इन्क्रिप्शन, हॅशिंग, ऑन वे, इज ऑन वे, भरपूर आहेत, ठीक आहे, त्या मी तुम्हाला टाइप्स सांगितले, ठीक आहे। मग इन्क्रिप्शन काय आहे? अनरीडेबल फॉर्मॅट। विच टूल कॅप्चर अँड अनालाइज नेटवर्क पॅकेट्स, नेटवर्क पॅकेट्सला अनालाइज करणं, ठीक आहे, कॅप्चर करणं, हे कोणत्या टूलने होतं? आता तुम्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम चालवता आणि इथंच असा ट्विस्ट येतो तुमच्या सायबर सिक्युरिटीमध्ये, जो तुम्हाला एका छोट्याशा टेकडीवरती घेऊन जातो आणि तिथून तुम्हाला थोडंसं इमॅजिन होतं की नाही काहीतरी शिकलो, म्हणून जितके टूल्स माहिती होतील तितकं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील। आता तुम्हाला नेटवर्किंग समजलं, एक नेटवर्क तुम्हाला माहिती आहे आणि नेटवर्कवर होणारा जो प्रोटोकॉलची इन्फॉर्मेशन जाते आपल्याला कॅप्चर, आपण पॅकेट्स असं म्हणतो, ठीक आहे। मग एखादा आपलं नेटवर्क समजा आणि तुम्ही कधी कोणाला हॉटस्पॉट दिले, तर तुम्हाला जर का बघायचं की नेटवर्कमध्ये काय काय आपली इन्फॉर्मेशन कुठे काय काय येते, किंवा तो डिव्हाइस काय काय इन्फॉर्मेशन आपल्या थ्रू पाठवतोय, तर तुम्ही ते वायरशार्क या कमांडने पाहू शकता। मला मी ट्राय पण केलं, ठीक आहे, मोबाईल मी इथं ट्राय केले कम्प्युटरवरती, ठीक आहे, वायरशार्क टर्मस मध्ये झालेले ते ऑन, ठीक आहे, मी कॅप्चर केलेले आहे। तुम्ही जर का तुमच्या मोबाईलमध्ये नाही झालं, समजा मोबाईलवरती कधी शक्य नाही झालं ते चालवता, तर आपण त्यासाठी एक ॲप्लिकेशन मागवू जे नेटवर्क कॅप्चर करेल। हा तर मी समजेल ना तुला बेटा, पुढे आहे ना ते सिमेट्रिक इन्क्रिप्शन, भरपूर ह्या पुढच्या याच्यात आहे ते सिमेट्रिक इन्क्रिप्शन की, आणि पण काय सांगितलं तू, एक वेग फॉर्मॅट असतात वेगवेगळे, एसिमेट्रिक आणि इन्क्रिप्शन पब्लिक की। याच्यात बघा, एसिमेट्रिक इन्क्रिप्शन की, सिंगल की। आता याच्यात काय असतं माहिती का, हे जो आता चैतन्य टाकलं, भरपूर चांगला पॉईंट टाकला चैतन्य, इन्क्रिप्शन त्याच्यात पहिला टाइप्स असतो हा इन्क्रिप्शन सिमेट्रिक इन्क्रिप्शन सिंगल की। याच्यात काय असतं माहिती का, ज्या कीने इन्क्रिप्ट केलेली आहे, म्हणजे ज्या कीने दोन की, एक की असते, ठीक आहे,
एक जी लँग्वेज आपण तयार करतात कम्प्युटरसाठी, समजा मी तुम्हाला हाय पाठवतोय, तर आपण कनेक्ट होण्याआधीच आपल्या मोबाईलने का काहीतरी भाषा तयार करून घेतली की ही इन्फॉर्मेशनला अशा फॉर्मॅटमध्ये इन्क्रिप्ट करून टाकायची, जे फक्त त्या 2 मोबाईलला माहिती असते. जर का मी तुम्हाला काही सांगितलं की बघा मी आयला 7 म्हणेल, आता हे तुम्हाला माहिती मला माहिती आहे, फक्त आपण बाहेरच्या व्यक्तींना माहिती का? जर का कोणी नंतरून जॉईन झालं तर त्याला ती लँग्वेज समजेल का? जर का मी तुम्हाला हा फॉर्मॅट नाही समजला, ठीक आहे, मग मी तुम्हाला त्या भाषेमध्ये कम्युनिकेशन तुमच्याशी करू शकतो, ठीक आहे, समजू शकतो. मग ही पद्धत इंटरनेटवरती काम होते. जेव्हा आपले डिव्हाइस XYN पॅकेट्सने जेव्हा ते 3 वे हँडशेक करतात, त्या 3 वे हँडशेकमध्ये जेव्हा ते कनेक्टेड होतात एकमेकाशी, तेव्हा ते एकमेकाशी ती पहिलेच एक भाषा तयार करून देतात त्यांची प्रोग्रामिंगमध्ये, की बघ त्यांची भाषा कशी असेल, कलर्समध्ये असेल. ते एक कलर ब्लू कलर पाठवेल, त्या ब्लू कलरमध्ये हा येलो कलर टाकेल, लगेच हा याच्याकडे तो कलर जाईल, हा त्यामध्ये काही नवीन कलर मिसळून टाकेल, आणि असेच काही कलर्स असतील. एक एक्झाम्पल त्याच्या पद्धतीने, म्हणजेच इकडनं कधी हा आय पाठवेल तर हा म्हणजे त्यांना पहिले सांगून देतील की बघ तू आयला 7 म्हणायचं, ओके, मग हा ओके म्हणेल आणि हा सांगेल की तू डीला 7 म्हणायचं. एक जण काहीतरी लँग्वेज बनवून ठेवेल आणि ती दुसरीला देईल की बघ ही लँग्वेज ही इंटरनेटवरती, आणि जेव्हा त्यांची ते भाषा डिसाईड होऊन जाईल तेव्हा ते पुढची कम्युनिकेशन स्टार्ट करतील. आणि जसं त्यांची कम्युनिकेशन स्टार्ट होईल तर ती फक्त एंड टू एंड इन्क्रिप्शन असणार त्या डिव्हाइसला, आणि ह्या डिव्हाइसलाच ती भाषा माहिती असणार. याच्यामध्ये 2 पेलू काम करतात मग तुमचे, सिमेट्रिक आणि ॲसिमेट्रिक. तर एक की असते ज्या कीनं इन्क्रिप्ट पण केली जाते लँग्वेजला, आणि डिक्रिप्ट पण केली जाते. मीन्स मीनं ज्या म्हणजे समजा एक मेसेज आहे, त्या मेसेजला एका कीने इन्क्रिप्ट केली तर त्याच कीने तो दुसरा जो व्यक्ती आहे, दुसरा मोबाईल, त्याच कीने तो डिक्रिप्ट पण करेल. म्हणजे तीच की एकच कीने, सिंगल कीने काम होतं, ठीक आहे. बोललो होतो बेटा मी, बोललो केव्हा होतं तुला असं? माझ्या शकने बोललो होतो मी. एक वेळेस ट्राय करून बघू आपण, होऊन जाईल ते. हां, कारण की मी लिनक्स केलेले ना, शक्यता आहे, मी केलेले नाहीये. जर का चांगली गोष्ट झाली तर पण तुम्हाला समजेल ते वायर सारखं आहे का. जर का नाही समजलं तर तुम्ही जेव्हा वेबसाईट बनवणार ना, जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवणार, माईक ऑफ करा. जेव्हा तुम्ही हां भरपूर वायर आहे ना, होतंय का? हां, मग बघा ऋतिकला आलेला ऑप्शन डाउनलोडचा, तर ते पहिले डाउनलोड होईल. मी एकदा प्रॅक्टिकल करून दाखवेल ते, भरपूर अजून पुढच्या टॉपिकला तुमची शेवटी मी ते कमांड्स रन करून दाखवेल तुम्हाला. जेव्हा तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवतात आणि जो व्यक्ती तुमच्या वेबसाईटवरती आहे तो व्यक्ती सगळं पाहतो, तो म्हणजे तुम्ही इथून सगळं बघतात की तो काय काय करतोय, किती इन्फॉर्मेशन. तर हे एक प्रकारे हे नेटवर्क कॅप्चर सारखं झालं, म्हणजे तोच फॉर्मॅट तुम्हाला वायर शार्कमध्ये बघायला भेटतो. बिलकुल तीच प्रोग्रामिंग त्याच पद्धतीमध्ये त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला भेटते की बघा हा डिव्हाइस कनेक्ट झाला, हा IP ॲड्रेस आहे, ही इन्फॉर्मेशन पाठवली, हाय पाठवला. जर का तो इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये असला तर ती इन्क्रिप्टेड लँग्वेज दिसेल तुम्हाला, जी ओळखता पण येणार, ठीक आहे. मग इथं कीचा अर्थ काय आहे? एक कुलूप, आणि कुलूप आता कुलूप आहे, कुलूपला लॉक केलं तर त्या चाबीशिवाय आपण त्याला खोलू शकत नाही. तसंच कम्प्युटरमध्ये इन्क्रिप्ट केलेल्या लँग्वेजला चाबीशिवाय खोलू शकत नाही. म्हणजेच मी इथं ही लँग्वेज तुम्हाला दाखवली, कोणती लँग्वेज? ही इन्क्रिप्टेड फॉर्मवाली. जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही, याची की मी तुम्हाला देत नाही, तोपर्यंत तुम्ही या लँग्वेजला वाचू शकत नाही. म्हणजे इथं कीचा अर्थ काय होतोय? टिप्स. टिप्स म्हणजे किंवा आय 7 टी आहे इथं, 1 आय आहे आणि 5 एस आहे. मग हा मेसेज होतो धिस. लगेच 3 ई आहे, तुम्हाला 5 तर माहिती झाला म्हणजे डबल एस. 4 ए आहे आणि 3 परत काय आहे? ई आहे. मग आता तुम्ही मेसेज वाचून घेणार, मेसेज. मग नंतर यस, परत एस आला, 5 आला म्हणजे एस आहे, 3 आला म्हणजे ई आहे, आर आला, बी. आर आणि बी तर तुम्हाला माहितीच आहे. 3 ला ई म्हणतोय आपण, ते ई येईल, आणि एस 5चा एस येईल. जसं मी तुम्हाला ही लँग्वेज सांगून देईल तुम्ही वाचून घेणार तिला. कळते ना, समजते बोललेलं? मग जेव्हा मी तुम्हाला सांगेल की ही अशा पद्धतीने वाचायची तर ती झाली की. तर मग याच्यामध्ये इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्ट. इन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट. इन्क्रिप्ट म्हणजे बनवणं, लँग्वेज तयार करणं, इन्क्रिप्ट. आणि डिक्रिप्ट म्हणजे तिला परत त्याच फॉर्ममध्ये रिटर्न करणं ज्या फॉर्ममध्ये ती होती रियालिटीमध्ये. म्हणजे तिला तिचा इन्क्रिप्टेड काढून टाकायचा आणि तिला वाचायचं, ओरिजिनल शब्द काय हवा त्याच्यामध्ये ठेवलेला, ठीक आहे. मग डिक्रिप्ट म्हणजे वाचणं, इन्क्रिप्ट म्हणजे तयार करणं, ठीक आहे.
मग इन्क्रिप्ट की काय असतं, एक सिस्टम असते. आता समजा मी रोहित सोबत चॅट करतोय, तर रोहित आणि माझा मोबाईल पहिले डिस्कशन करून घेतील आणि माझा मोबाईल कधी पहिला हाय टाकत आहे समजा, तर माझ्या मोबाईलने इन्क्रिप्शन की तयार केली, तर मी ज्या इन्क्रिप्शन कीने तयार केली तर तीच इन्क्रिप्शन की मी त्या समोरच्या डिव्हाइसला नेटवर्क थ्रू पाठवून देईल. तीच की म्हणजे इन्क्रिप्ट पण होईल आणि डिक्रिप्ट पण होईल. पण इथं सेकंड आहे पब्लिक की आणि प्रायव्हेट की. ठीक आहे, पब्लिक की आणि प्रायव्हेट की जेव्हा एक चांगलं मोठं नेटवर्क असतं त्या ठिकाणी वापरली जाते. पब्लिक की म्हणजे जी सगळ्यांकडे अवेलेबल असते आणि प्रायव्हेट की म्हणजे ती फक्त एक ऑथराइज ॲक्सेसकडे असते. एक ऑथराइज सर्व्हरकडे एखाद्या ऑथराइज पीसी मध्ये असते की तोच तिला बनवू शकतो. मीन्स समजतंय तुम्हाला? पब्लिक की म्हणजे जी इन्क्रिप्ट करता येईल, किंवा जसं की इथं एक फॉर्मॅट आहे, एक की एकाकडे प्रायव्हेट असते, 2 कीचा वापर केला जातो. एक एकाकडे प्रायव्हेट असते आणि डिक्रिप्ट करणाऱ्याला पब्लिक की दिलेली असते. म्हणजे पब्लिक की समजा एक इन्क्रिप्ट करते, ठीक आहे, एक पब्लिक की तुमच्याकडे दिली मी ज्याच्याने तुम्ही लँग्वेज इन्क्रिप्ट करणार, आणि माझ्याकडे ती प्रायव्हेट की आहे ज्याला मीच त्यांना वाचू शकतो, बाकी कोणीच तुमच्या सगळ्यांचं. आता समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी इन्फॉर्मेशन पाठवली, राईट, मी सगळ्यांना एक पब्लिक की देऊन दिली की बघा ही लँग्वेज तुम्हाला ही बोलायची आहे, आणि त्याची की आता कोणाचकडे नाही आहे डिक्रिप्ट करण्यासाठी प्रायव्हेटमध्ये, तर तुमचे मेसेज फक्त मीच वाचू शकतो, थर्ड पार्टी व्यक्ती वाचू शकत नाही, समजू शकत. एकाच कीने 2 की वापरल्या जातात, इन्क्रिप्ट त्याच कीने होईल. मग इथं अशा 2 पद्धत वापरल्या जातात, आणि सिमेट्रिक आणि ॲसिमेट्रिक हे तुम्हाला असणं माहिती आवश्यक आहे, हिला लक्षात ठेवજો. ठीक आहे, नाही. जर का तुम्ही एखादा नेटवर्क कॅप्चर करून पण घेतला आणि तो शब्द जर का ChatGPT सांगितला की तो डायरेक्ट नाही म्हणून तुम्हाला, म्हणून लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरू. पण ते कसं आहे माहिती का, नेटवर्कमध्ये जेव्हा कॅप्चर होतं ना, ते टायमावरती झालं पाहिजे, रिअल टाईममध्ये. ठीक आहे, आता भरपूर झाले तुमचे प्रश्न, लेक्चरकडे जायचं का? फरहाद पाटील बेटा माईक ऑफ कर चुकून. काय झालं बोला. फरहाद पाटील माईक ऑन केलेला आहे तू, काही बोलायचे तुला? मीटिंग कशी खराब करताना मला सांगा सर, आम्हाला माहिती आहे. तो एक डीपसीक आहे, डीपसीक इतकं पॉवरफुल आहे ना, आई शपथ सांगतो, भरपूर आहे. ज्या गोष्टीने झाल्या ना त्या डीपसीकवरती जायच्या. आता तुम्ही कम्प्युटर क्लास करताच आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर का ChatGPT पासून मीन्स तुम्ही छोट्या मोठ्या इन्फॉर्मेशन कधी सांगणार, कसं छोट्या मोठ्या इन्फॉर्मेशन जर का तुम्ही ChatGPT कडनं करून घेता तर चांगली गोष्ट आहे. आता चेतन प्लीज कमेंट थांबवा, तू नाही का लेक्चर कमी आणि टाईपच जास्त करत बसतो, मला नाही वाटत त्या डोक्यात जात असेल काही, तुझ्याच कमेंट येत आहे भरपूर. जर का तुम्ही ChatGPT वापरतायत छोट्या मोठ्या टास्कसाठी, ठीक आहे, तर ते छोट्या मोठ्या टास्कसाठी जेव्हा तुम्ही एकदम मोठा डाटा देणार ना त्या ChatGPTला पण, तर ती सुद्धा नाही म्हणून देते, ती पण काम करणं सोडून देते, किंवा ती पागल होऊन जाते थोडक्यासाठी काही पण आन्सर. मग तुम्ही काय करायचं, आता तुम्हाला एवढी मोठा डाटा, आता मला आता भरपूर कसं कामं पडतात, एक तुमचे नंबर्स असतात नवीन नवीन विद्यार्थ्यांचे, त्यांना नंबर्स, त्या नंबर्समधून एकदम मिक्स डाटा असतो, त्या मिक्स डाटामधून मला फक्त नंबर एक्स्ट्रॅक्ट करावे लागतात, मोबाईल नंबर. मग मी कधी ते एक्सेल आणि त्याच्यावर पण केलं तर मला भरपूर अवघड जातं. मी तो 1000, 2,000, 3,000 डाटा मी जेव्हा ChatGPTला देतो तर ChatGPT म्हणतं नाही मी इतक्या मोठ्या डाटावरती प्रोसेस करू शकत नाही, तर तुम्ही प्लीज, ती नाही सांगून देते. आणि मी तर त्याला डिवाइड करू शकत नाही, डिवाइड केलं तर मला काम जास्त लंब पडतं माझं. मग मी काय करतो, डीपसीककडे होतो, डीपसीककडे माझे 3-3, 5-5 हजारापर्यंत डाटा ती काय करते, प्रोसेसिंग करून मला देते. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे हाय लेवलचा डाटा असतो आणि तुमच्याकडे पर्याय नाही, तर तुम्ही डीपसीककडे जाऊ शकता, एकदम पॉवरफुल टूल आहे. सध्या तर फ्रीमध्ये चालतंय ते, ईमेलवरती काही लिमिट असते त्याची, आणि माझ्याकडे भरपूर ईमेल आहेत म्हणून मी चांगल्या पद्धतीने यूज करून घेतो त्याचा. ठीक आहे, मग तुम्ही डीपसीक माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला. बघा टॉपचे आहेत, ठीक आहे, आता टॉपला नाही का तुम्हाला सांगतो मी, टॉपला तर आता जिमिनी गेलेला आहे, कारण की युजर फ्रेंडली भरपूर आहे, आणि त्यावरती इमेज सुद्धा त्यांनी छान पद्धतीने V3 काढलेला आहे, म्हणून
आता सध्यासाठी सगळ्यात टॉपला जे AI आहे तुमच्या सगळ्यात पॉवरफुल तो आहे डीपसीक. आता डीपसीक कसा दिसतो, तर डीपसीक असा दिसतो तुमचा बघा. डीपसीक जो चायनाने केलेला आहे तयार, एकदम पॉवरफुल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एकदम डीप पद्धतीने कधी मोठ्या मोठ्या डाटावरती प्रोसेसिंग करायची, तुम्हाला एकदम बिग डाटावरती प्रोसेसिंग करायची, तर त्या बिग डाटावरती प्रोसेसिंग करण्यासाठी हा ॲबल आहे. एवढी ताकद आहे याच्यामध्ये. नंतर येतो सेकंडला जिमिनी. जिमिनी कसं आहे, जिमिनीला लिमिट नाही आहे. जिमिनी तर नुसता डाटा कव्हर करते आपल्याकडनं समजा एक प्रकारे. जर का तुम्ही तिला डाउनलोड केली तर ती ChatGPT पेक्षा एकदम फ्रेंडली आहे. ठीक आहे, तिला किती पण इमेज पाठवा तुम्ही, ती कंटिन्यू तुमच्यासाठी अवेलेबल राहील. गुगलची जिमिनी, तर जिमिनी वापरा. ठीक आहे, जिमिनी भरपूर कामात आहे. जिमिनी चांगल्या पद्धतीने होते. सेकंडला येते आता. थर्डला आता येऊन गेलाय तुमचा. पहिले सेकंड होता ChatGPT, आता थर्डला येऊन गेलेला आहे. थर्ड कोणता? ChatGPT. ChatGPT पण आहे. ठीक आहे, जर का तुम्हाला लेटर लिहायचं आहे, स्टोरी लिहायची, गाणं बनवायचे, काही प्रोग्रामिंग बनवायचे, तर ChatGPT कडे जायचं. काही प्रश्न विचारायचे आहे, ठीक आहे, किंवा काही डाऊट्स येतोय आणि फोटो सांगून काहीतरी स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, तर जिमिनीकडे जायचं. आणि जर का मोठा डाटा असला आणि जास्त प्रोसेसिंग असली, मोठ्या डाटावरती प्रोसेसिंग करायची, तर डीपसीककडे जायचं. समजा इमेज बनवणं, इमेज तरी बनवणार माझ्यामध्ये ते, पण एकदा ट्राय करून बघा, बनवलं ते चांगलं. ठीक आहे, मी फक्त तुम्ही ChatGPT वर बनवला होता, एक सिंगल होता माझा फोटो. तिथं तसे काही काम करायचे नाही, दुसरं काही काम करायचं प्रोसेसिंग साठी. AI टूल येतो. कुठे मग आपण आता, हां आज 9 ते इथं वाचून गेले. हां, तर बघा मी काय काय सांगितलं तुम्हाला. CI टाइप्स ऑफ अटॅक आणि व्हर्नबिलिटीज एक्सप्लॉइट, रिच थ्रेड, व्हर्नबिलिटीज एक्सप्लेन आणि बेसिक सिक्युरिटी टर्मिनॉलॉजी. याच्यामध्ये बेसिक सिक्युरिटी मी तुम्हाला दाखवल्या होत्या, आणि रिस्क काय असतं आणि व्हर्नबिलिटीज एक्सप्लेन काय असतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. रिस्क म्हणजे एखाद्या व्हर्नबिलिटीवर पासून होणारे नुकसान किंवा किती कठीण होतं ते, त्याला रिस्क आपण अशा पद्धतीने म्हणतो. व्हर्नबिलिटीज आणि एक्सप्लॉइट. व्हर्नबिलिटीज म्हणजे पीसी मध्ये असणारे विकनेस, पीसी मध्ये असणारा विकनेस पॉइंट, पीसी मध्ये असणारा एक, मराठीमध्ये काय सांगता येईल त्याला, नाजूक नाही रे बाबा हा, ठीक आहे. व्हर्नबिलिटीज म्हणजे चुका. ठीक आहे, जिथून एक्सेस मिळवता येईल. विकनेस पॉइंट असतो कम्प्युटरमध्ये, त्याला व्हर्नबिलिटीज म्हटलं जातं. मग कोणत्याही व्हर्नबिलिटीज आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आणि एक्सप्लॉइट म्हणजे त्या व्हर्नबिलिटीजचा फायदा कशा पद्धतीने घेतला, त्याला एक्सप्लॉइट म्हटलं जातं. म्हणजे त्याचं उल्लंघन करणं एक्सप्लॉइट. व्हर्नबिलिटीज एक्सप्लॉइट. ठीक आहे, एक्सप्लॉइटेशन पण आपण असं त्यांना म्हणतो. ठीक आहे, मग हे होते टाइप्स ऑफ हॅक. टाइप्स ऑफ अटॅक मध्ये भरपूर अटॅक आहे, ते अटॅक मी तुम्हाला चर्चेत आणून देतो. ते भरपूर महत्त्वाचे आहेत. आज काही वेगळा टॉपिक घेणार होतो, पण आज वेगळ्याच टॉपिकवरती जावं लागेल. कुठं होतं ते, नेटवर्क मॉड्यूल, CI टाइप, हायडेन, जे असे सायबर अटॅक्स जे आतापर्यंत चर्चेत नव्हते. कोणकोणते आहेत? हायडन मालवेअर अँड सायबर अटॅक्स. पेगासस टॉपला आलेला आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त घाबरलेले अटॅक. आता सर पेगासस आहे का? अदृश्य मालवेयर और साइबर हमलों के इस व्यापक परिचय में आपका स्वागत है. आता ते जाऊ द्या तिकडे, वेळच नाही आपल्याला. हायडन मालवेयर अँड सायबर अटॅक, पेगासस हा पहिला टॉप आहे. पेगासस जो सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि याला पूर्ण दुनिया घाबरते. आता नेमका आहे काय आणि या कोणी बनवलं? हा पेगासस असा मालवेअर आहे, असा अटॅक आहे की नुसता कॉल येतो तुम्हाला. ठीक आहे, नुसता कॉल येतो आणि तुम्ही उचलत पण नाही. काय, तुम्ही उचलत सुद्धा नाही आणि झालं आहे. समजतंय का? फक्त पेगासस असा मालवेअर आहे, तुम्हाला कॉल येतो आणि तुम्ही उचलला जरी नाही तरी तुमच्या मोबाईलमधून OTP एक्सेप्ट होऊन जातो. फक्त नुसता कॉल केल्याने, नुसता कॉल केल्याने. याला पेगासस म्हटलं जातं. अदृश्य मेलवेयर और साइबर हमलों के इस व्यापक परिचय में स्वागत है. आज हम विशेष पेगासस स्पाईवेयर पर ध्यान केंद्रित करेंगे, जो साइबर सुरक्षा के बढ़ते खतरों और चुनौतियों का एक महत्वपूर्ण उदाहरण है. काय आहे? स्पायवेअर आहे, जासूस. आता कसे बघा, व्हॉट इज मालवेअर? मालवेअर क्या आहे? दुर्भावनापूर्वक सॉफ्टवेअर, मलिशियस सॉफ्टवेअर जे तुमच्या सिस्टमला हार्म पोहोचवतील.
हार्मफुल करतील, एखादं फाईल हे करून टाकतील, करप्टेड करून टाकतील, डिलीट करून टाकतील, नुकसान पोचवतील तुमच्या कॉम्प्युटरला, ते असतील मालवेअर. सामान्य प्रकार व्हायरस, ट्रोजन हॉर्स, रॅन्समवेअर आणि स्पायवेअर. आपण याच्यावर लक्ष दिलं होतं. स्पायवेअर काय होतं, ट्रोजन हॉर्स काय होतं आणि व्हायरस काय होतं आपण मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये. लक्ष्य मालवेयर का अंतिम लक्ष्य उपयोगकर्ता की अनुमति के बिना परमिशनचं, अनऑथोराइज्ड डायरेक्ट अनधिकृत पोच म्हणजे अनऑथोराइज्ड एक्सेस मिळवायचा आणि त्यांची गतिविधी नियंत्रणमध्ये आणायची, त्या सिस्टमची कंट्रोलमध्ये त्याला घ्यायचं, त्यांच्या कंट्रोलमध्ये घ्यायचं, या यांचं मालवेअरचं अशा पद्धतीने लक्षण असतं. ठीक आहे. सेकंड, अंडरस्टैंडिंग पेगासस. पेगासस इजराइल कंपनी के NSO ग्रुप द्वारा विकसित एक अत्यधिक परिष्कृत स्पायवेयर है. इसमें मूल रूप से सरकारों को आतंकवाद और अपराध से लड़ने में मदद करने के लिए बनाया गया था. कशासाठी बनवला गेला होता? टेररिझमसाठी, आतंकवाद और अपराध से लड़ने के लिए या गोष्टीला बनवलं होतं. कोणाला? पेगाससला. पेगासस हा भरपूर चर्चेत आहे आणि टॉपला आहे आणि याला पूर्ण दुनिया आवडलेली आहे. ठीक आहे. यह स्पायवेयर फोन के डाटा को गुप्त रूप से एक्सेस कर सकता है. काय करतो? फोनच्या डाटाला गुप्त रूप से एक्सेस कर सकता है, जिससे यह उपयोगकर्ता की जानकारी के बिना संदेश, कॉल, लॉग और अन्य गोपनीयता जानकारी तक पहुंच सकता है. इसकी पहली पहचान 2016 में हुई, जब एक मानवाधिकार कार्यकर्ता को निशाना बनाया गया था. कुठे? याच्यात कसं झालं होतं पेगासस मध्ये? आता एक दिले का त्यांनी उदाहरण दिलेले का इथं? पेगासस प्रोजेक्ट बघा. यह स्पायवेयर फोन के डाटा गुप्त, चला पुढे, झिरो लिंक हमला, झिरो क्लिक म्हणजे एक न क्लिक करता हा हमला होतो. पेगासस बिना किसी उपयोगकर्ता इंटरेक्शन के डिवाइस में घुसपैठ कर सकता है, जिसे कि मिस्ड कॉल के माध्यम से, फक्त मिस कॉलच्या माध्यमातून. झिरो डे भेदता. यह सॉफ्टवेयर में अज्ञात कमजोरियों का उपयोग करता है, जिससे सुरक्षा पेज जारी होने से पहले ही हमला हो जाता है. सुरक्षा पेज काय असतं? सुरक्षा पेज, सिक्युरिटी पेज काय आहे? सिक्युरिटी पेज एक असं सॉफ्टवेअर आहे, अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये सिस्टम म्हणजे एखादा मालवेअर जाण्या अगोदरच किंवा एखादा मालवेअर आपल्या सिस्टम मध्ये इंटर होण्या अगोदरच अशी सिस्टम तयार केलेली असते की ती पूर्ण त्या सिस्टमला वाचून त्या मालवेअरला आतमध्ये घुसण्यापासून वाचवते. मग सिक्युरिटी पेज आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. इन्क्रिप्शन म्हणू आपण, फायरवॉल म्हणू, ठीक आहे, आणि तुमचे IDS पण त्यामध्ये येतील. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात सिक्युरिटी स्पीचमध्ये. तुमचे अँटीव्हायरस येतील, तर सिक्युरिटी पेज याला आपण असं म्हणतो. ठीक आहे. जारी होने से पहले ही हमला हो जाता है. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं? झिरो डे. याच्यात कसं असतं? व्हलनरॅबिलिटी शोधली जाते आणि एक अशी व्हलनरॅबिलिटी शोधली जाते आणि व्हलनरॅबिलिटी शोधल्यावरती जी प्रक्रिया असते, जे अँटीव्हायरसचे काम असतात, ते ऍक्टिव्ह होण्या अगोदरच तो हमला पहिलेच होऊन जातो. ठीक है. अदृश्य नियंत्रण. एक बार डिवाइस में घुसपैठ करने के बाद यह पूर्ण नियंत्रण हासिल कर लेता है और उपयोगकर्ता के लिए पूरी तरह से अदृश्य रहता है. पेगासस की घुसपैठ का एक उदाहरण ई मैसेजेस का व्हाट्सएप कॉल के माध्यम से होता है, जहां उपयोगकर्ता कोई कार्रवाई करने की आवश्यकता नहीं होती है. ठीक है. कोई कारवाई करने की आवश्यकता नहीं होती, म्हणजे काहीच कार्य करण्याची गरज नाही, फक्त एक कॉल किंवा मेसेज येईल आणि उचलला तो तुमचा मोबाईल. आता याच्यातच वाचायचं कसं? तर हा असं नाही की तुमचं काही चुकीने आणि डायरेक्ट हॅक होते. इथं पहिले काय केलं जातं? हा जो काही केला होता पहिले, याच्यामध्ये तुमच्या स्पायवेअर म्हटला गेला त्याला. मीन्स पहिले एक ऍप्लिकेशन कसं तुमच्या सिस्टममध्ये पोहोचवली जाते. म्हणजे पहिले तुमच्या माइंड सोबत खेळतो हॅकर. तुम्हाला पहिले तुमच्या माइंडला, म्हणजे तुम्हाला कसं तरी पहिले पागल बनवतो. कॉलिंगवर असेल, तुमच्या घरातला कोणी व्यक्ती असेल, लहान मुलगा असेल. आता जसं त्या विकास दुबे सरांनी सांगितलं होतं, तर त्या दुबे सरांनी त्यांच्या एक इन्व्हेस्टिगेटरमध्ये त्यांनी एक अनुभव घेतला होता. तर त्याच्यामध्ये काय होतं? एक मुलगा, एक फॅमिली होती, त्यांना एक मुलगा होता लहान, आणि ते कुठे बँकेत होते वाटतं कर्मचारी. तर त्यांचा मुलगा गेम खेळत होता, काहीतरी फ्री फायर का काहीतरी कोणता तरी गेम होता. त्या गेममध्ये काही पॉईंट्स असतात बघा, काहीतरी नवीन गन वगैरे घ्यायचं असले किंवा काही नवीन काही करायचं असतं, तर त्यामध्ये काय असतं की पैसे द्यावे लागतात, काहीतरी पॉईंट्स लागतात, आणि ते पॉईंट्सनी का आपल्याला पैसे देऊन घ्यावे लागतात, खरेदी करावं लागतात. टॉपअप आपण त्याला असं म्हणतो.
फ्री फायर मध्ये, बरोबर. मग त्याशिवाय ते भेटत नाही. पण तो एक नवीन ऍप्लिकेशन वापरत होता, काय होती ती, स्नॅपचॅट सारखी काहीतरी एक ऍप्लिकेशन होती, स्नॅपचॅट वापरत होता. त्या स्नॅपचॅटमध्ये एक मुलगी होती त्यासोबत बोलायला, आणि त्या मुलगीसोबत तो भरपूर दिवस झाले बोलत होता, फ्रेंड म्हणत होता तो तिला त्यावरती, आणि तिने कधी बघितलं पण नव्हतं तिला, फक्त बोलणं होतं त्यांचं चॅटवरती. तर त्या मुलीने तिला एक दिवस सांगितलं की बघ हे असं असं सॉफ्टवेअर आहे, जर का तुला डाउनलोड केलं तर तुला 200 पॉईंट्स, जे काही 200 कॉईन असतील त्यामधले, त्याला गेमिंग करन्सी म्हणतो आपण, तर ते करन्सी तुला भेटेल. मग त्याने खरंच केलं, त्याच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून बघितलं, त्याला खरंच पॉईंट भेटून गेले 200. मग त्या मुलीने पता सांगितलं की तू तुझ्या मोबाईलमधून ते, किंवा त्याच्या मोबाईलमधून त्याच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये सांगितलं होतं तिला पहिले डाउनलोड करायला, डायरेक्ट त्याच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायला सांगितलं, त्याने डाउनलोड करून घेतलं, आणि ते ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधून मागवली होती कोणीतरी. डाउनलोड केल्यावरती पॉईंट्स भेटले, पण मग परत काय सांगितलं की परत डिलीट करून टाक आणि परत डाउनलोड कर, परत तुला भेटेल. मीन्स परत डिलीट करशील तू आणि परत डाउनलोड करशील, तुला परत ते पॉईंट्स हां परत भेटेल. हो, काही प्रॉब्लेम नाही, तुला परत ते फायदा होईल बघायचा. त्याने तेच पद्धत परत अप्लाय केली, आणि जसं ते ॲप्लिकेशन जेव्हाचं त्या ॲप्लिकेशनमध्ये होतं तेव्हापासून ते काय करायला लागलं, स्पाय करायला लागलं, स्पायवेअर, आता जासूसी करायला लागलं. एक स्पायवेअर सॉफ्टवेअर होता, त्याने पूर्ण अलो करून दिलं होतं त्या ॲप्लिकेशनला. अलो करून दिलं होतं म्हणजे काय, मेसेजेस अलो होते, ठीक आहे, कॉलिंग अलो होती. भरपूर ॲप्लिकेशन आहेत, मेसेज अलो असतील ना तर बंद करून टाका, थर्ड पार्टीला काढून टाका. आणि काही नाही, अलो केलं होतं. आणि जसं त्या हॅकर्सने काही प्रोसेस केली असेल, म्हणजे ते पूर्ण 1-2 महिन्यापासून, कारण की हॅकिंग ही प्रक्रिया आहे, ठीक आहे. जर का तुम्ही एकदम हॅकर कोणी येतो तुमच्यासमोर, जर का तुम्ही सांगता त्याला घे बरं इंस्टाग्राम हॅक कर, हे एका वन टाइम मध्ये होणारी प्रोसेस. जर का तुम्ही त्याला सांगितलं तर तो अशी पद्धत वापरेल नाही ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तो काहीतरी हे घेईल, स्क्रीन शेअरिंगचे ॲप्लिकेशन जे असतात ना, ॲक्सेस मिळतात डायरेक्ट पूर्ण मोबाईलचा, तशा ॲप्लिकेशन देऊन घेईल, किंवा ईमेल आयडीचा बॅकअप वगैरे लगेच कधी घेता आला तर, अशा गोष्टी तो करेल. आणि तुम्ही म्हणाला रे काय याला हॅकर म्हणतात का, तो तर असं बघतोय, ठीक आहे. एखाद्या हॅकिंग प्रक्रियेमध्ये सरांनी पण त्या गोष्टी मला तिथं क्लिअर केलं आणि मी ऐकल्या त्या, ठीक आहे. तर त्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय. त्यांनी एक प्रक्रिया सांगितली की हॅकिंग एक प्रक्रिया आहे, त्याला काहीतरी वेळ लागतो, प्रोसेसिंग असते. त्या एखादा टार्गेट असं समजा तुम्ही टार्गेट आहे, तर तुम्हाला पूर्ण टार्गेट केलं जाईल, तुमची सोशल मीडियाचं अकाउंट बघितलं जाईल, तुमचे फॉलोअर्स बघितले जातील, तुमच्या फॉलोअर्समध्ये तुमचे मित्र कसे आहेत, आणि तुम्ही कोणत्या टायमाला कोणत्या मित्रासोबत जास्त करून क्लोज येत आहात, तो वीक आहे का, त्याचा मोबाईल वीक आहे का, जर का तो वीक असेल तर त्याच्यापर्यंत तुमची कशी पोहोचेल, ही पूर्ण असतात. काही त्या प्रोसेस मागे काहीतरी नंतर तुमच्या त्या चुका, काहीतरी डाटा तुमचा भेटतो, पूर्ण वर्नबिलिटीज तुमच्या भेटतात जीवनभराच्या, आणि मग त्यानुसार ते अटॅक केले जातात परफॉर्म. आणि काही नाही, जसं की आता घरातली फॅमिली आहे तर त्याच्यामध्ये विकनेस पॉईंट काय होता, मुलगा होता. पहिले मुलासोबत खेळायला, मुलासोबत खेळल्यानंतर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितली, ॲप्लिकेशन डाउनलोड केली, त्यांना कॉल आले, त्यांनी उचलले नाही, पण तर उचलले, काही बोलले गेलं नाही, आणि काही नाही, 2 मिनिटात डायरेक्ट 5-5 पैसे निघाले. पण जर का तुमच्या स्वतःचं होतं, तुमच्या बँकेमधून पैसे निघतात, तर तुम्ही लवकरात लवकर सायबर रिपोर्ट टाका. जेवढ्या लवकर, एका तासाच्या आतमध्ये जर का तुम्ही सायबर रिपोर्ट टाकले तर तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न भेटून जातील. जर का तुम्ही नाही केलं, तुम्ही एक दिवस इतकं लेट तुम्हाला माहिती होतं की तुमच्या बँकेमधून पैसे कटताय, आणि जर का आज पण आता मी न्यूज पाहिली बरं का, आज मी माझ्या आईने लावली होती टी व्ही, एकदमच ती न्यूज आली होती, फ्री फायरवर होती, ठीक आहे. किंवा न्यूजवाले खोटं पण बोलतात, ठीक आहे. आता जास्त करून असेल पण आता जास्त करून अटॅक होतात तसे. जर का तुमच्या बँकेमधून अकाउंट्समधून तसे निघतात, तर तुम्ही एका तासाच्या, 1 घंट्याच्या आत, एका तासाच्या आतमध्ये किंवा एका दिवसाच्या आतमध्ये तुम्ही लवकरात लवकर सायबर रिपोर्ट टाका. जर का तुम्ही असं केलं तर बँकेपासून तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटून जातील, बँकेपासून, किंवा तुम्हाला तुमचे पैसे रिकवर होऊन जातील, गॅरंटी असते. पण जर का तुम्ही 1 दिवस 2 दिवसानंतर जाता तर काहीच गॅरंटी नाही तुमचे पैसे भेटतील ना, तो माणूस, ठीक आहे. आणि कसं होतं माहिती का, ते कॉल पण का आला होता, ॲप डिलीट करण्यासाठी असेल, किंवा तो OTP माहिती करण्यासाठी. जेव्हा तो कॉल येतो ना तर फक्त एकदा OTP कॅप्चर करण्यासाठी असतं, कारण की त्या ॲपला तयारच केलं आहे ना, तो स्पायवेअर आहे, कशा पद्धतीने केलं असेल त्याला. आणि सेकंड गोष्ट, जितका तुम्ही वेळ लावणार तितकं तुमच्यासाठी कठीण असतं. म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या सोबत झालं, आणि जास्त करून बँकिंगमध्ये जास्त ई-कॉमर्ससाठी तिथं जास्त करून फसलेले सगळे. ई-कॉमर्सच्या वेबसाईटला जास्त करून हॅकर तुम्हाला भेटेल, कारण की हॅकरला पैसे लागतात, त्यांना इंस्टाग्राम आयडी हॅक करून काही भेटत नाही, आणि तुम्हाला पण काही भेटलं नको पाहिजे. जर का तुम्ही हॅकिंग त्या गोष्टीसाठी शिकतात, इंस्टाग्राम काय भेटणार आहे, बग बाउंटिंग हंटिंग शिका, त्यासाठी मोठ्या मोठ्या वेबसाईटमध्ये वर्नबिलिटी शोधा, इतकं भेटेल ना शिकायला, बापरे, मी पण घाबरेल तुम्हाला.
मी तितकं क्लोज होऊन जाईल ना, तुम्हाला मला बसावंच लागेल तुमच्याकडे येऊन, किंवा तुम्हाला घेऊन यायला लागेल, गाडी घेऊन जावं लागेल, लाईक तुम्हाला घ्यायला या घरी क्लासेसला. म्हणून स्टार्ट करून टाका. ठीक आहे. बिहार मधून एक व्यक्ती, झारखंड मधून, त्याने गुगलच्या कंपनीला रात्री हॅक केला. आता तुम्ही रील्स पाहिली असेल ती पण बग बाउंटिंग हंटिंगचाच एक प्रकार होता. त्या व्यक्तीने बग बाउंटिंग हंटिंग केली होती. एक बग त्याने त्यामधून शोधून काढला आणि सांगितला, त्याला पैसे पण भेटले असते तिथून गुगल कंपनीकडनं. नाही, बग बाउंटिंगचे असतात. बग बाउंटिंगचा असा प्रकार आहे, तो तुम्ही करू शकता तुम्हाला जर का आवडत असेल तर. आणि याच्यामध्ये जास्त लँग्वेज तुम्हाला शिकण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. सेकंड होतो आपण. मग स्पायवेअर समजलाय तुम्हाला, एक स्पायवेअर आहे. मग ही स्टोरीमध्ये ह्या पेगाससचा डिवाइस होता. अदृश्य नियंत्रण, एक बार डिवाइस में घुसपैठ करने के बाद यह पूर्ण नियंत्रण हासिल कर लेता है और उपयोगकर्ता के लिए पूरी तरह से अदृश्य रहता है. एकदाच जर का गेला आणि त्याचं काम झालं पैसे काढून, तो स्वतःहून डिलीट पण होऊन जातो. कारण की त्याला डायरेक्ट जसं पैसे काढले तसा ऍप डिलीट होऊन जातं, म्हणजे त्याला शोधणं सुद्धा कठीण होऊन जातं. एखाद्या इन्व्हेस्टिगेटरने पाहिला पण मोबाईल काय कोणतं ऍप्लिकेशन लिंक आहे वगैरे काही दिसत नाही, मग त्यांना ऍक्टिव्हिटी पाहावं लागते. गुगल ऍक्टिव्हिटीमध्ये बघतात की कोणतं ऍप्लिकेशन केव्हा डाउनलोड केलं होतं, किती वेळा होतं, आणि ते स्वतःहून इन्स्टॉल झालं का. मग या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिसतात. मग ते ऍप्लिकेशन कशी होती, मग ही ऍप्लिकेशनने काहीतरी केलं असेल, त्याला किती केलं होतं तुम्ही, काय काय त्यांनी परमिशन घेतल्या होत्या, त्या परमिशन पण दिसतात. आणि त्याप्रमाणे एक अंदाज ते लावला जातो आणि ट्रॅक करणं भरपूर कठीण होऊन जातं. ठीक आहे. चला, टार्गेटिंग आणि इम्पॅक्ट. पेगासस अक्सर पत्रकारों, वकीलों, मानवाधिकार कार्यकर्ताओं और राजनेताओं जैसे उच्च मूल्य वाले लक्ष्यों को निशाना बनाते हैं. पेगासस सारखे जे मोठे अटॅक आहेत ना, हे फक्त मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी, म्हणजे मोठे मोठे नेते त्यांना टार्गेट करण्यासाठी हे यूज केले जातात. ज्यांच्या बँकिंगचा कर्मचारी असेल, ठीक आहे, त्यांना टार्गेट केलं जातं. जैसे उच्च मूल्य वाले लक्ष्यों को निशाना बनाता है. यह डिवाइस से संदेश, कॉल लॉग, पासवर्ड, लोकेशन डाटा, माइक्रोफोन रिकॉर्डिंग और कैमरा फीड जैसे संवेदनशील डाटा को निकाल सकता है. हा काय करतो, लॉगिंग, पासवर्ड, लोकेशन, डाटा, मायक्रोफोन आणि रेकॉर्डिंग आणि कॅमेरा फीड याच्यासारखी पूर्ण प्रायव्हेट इन्फॉर्मेशन, आपला प्रायव्हेट डाटा तो काढून शकतो. पेगासस प्रोजेक्ट 2021 से 50,000 संभावित लक्ष्यों की एक सूची उजागर की थी, जिसमें जमाल खशोगी के सहयोग और फ्रांस के राष्ट्रपति मैक्रो को निशाना बनाने का आरोप भी शामिल है. याला पेगाससला बनवण्यासाठी एक वेगळं अर्थ होता. का बनवला होता त्याला, जसं की ते युरोपच्या कंपनीने बनवलं होतं, जसं इथं त्यांनी सांगितलं ना, एनसीओ ग्रुपने बनवला होता पेगासस इस्रायलचा. ठीक आहे. इस्रायलचं जे काही युद्ध होतं दुसऱ्या देशासोबत, ठीक आहे, तर त्या देशासोबत युद्ध करण्यासाठी त्यांनी हे बनवलेलं होतं. केव्हा ते तुम्हाला विचारलं जाईल, ट्रिपल ला शक्य पण शकेल. ठीक आहे. स्पायवेअर आहे मूल सरकारों, आतंकवाद और अपराध से लढने के लिए. कोणासाठी, सरकाराला आतंकवादासोबत आणि अपराधांसोबत लढण्यासाठी हे बनवलं गेलं होतं, जे की मदतगार हासिल झालं होतं त्या टायमाला त्यांना. आणि याचे भरपूर केसेस येतात आणि हा टॉपला आहे सध्यासाठी पेगासस. तर पेगासस माहिती असायला हवं तुम्हाला. ठीक आहे. मानवाधिकारी उल्लंघन. पेगासस के इस्तेमाल के व्यापक मानवाधिकार उल्लंघन के आरोप लगे हैं, जिसमें अंतर्राष्ट्रीय स्तर पर गहरी चिंताएं पैदा हुई. कई सरकारों द्वारा निगरानी के दुरुपयोग पर अंतर्राष्ट्रीय समुदाय ने कड़ी आपत्ति व्यक्त की है, जिससे डिजिटल अधिकारों पर सवाल खड़े हुए. सरकारों द्वारा त्याचे दुरुपयोग सुद्धा झालेले आहे पेगाससचे. कई सरकारों द्वारा के दुरुपयोग पर अंतर्राष्ट्रीय समुदाय ने कड़ी आपत्ति व्यक्त की है, जिससे डिजिटल अधिकार पर सवाल खड़े हुए. ठीक है. कानूनी प्रतिबंधात्मक कार्रवाई. एप्पल इंच ने नवंबर 2021 से एनसीओ ग्रुप के खिलाफ मुकदमा दायर किया और अमेरिकी वाणिज्य विभाग ने उसी महीने एनसीओ ग्रुप को ब्लॉक लिस्ट पर दिया. एनसीओ ग्रुप को ब्लॉक लिस्ट म्हणजे ऍपल इंच कंपनीने काय केलं, 2021 मध्ये एनसीओ ग्रुपला, ज्यांनी ते सॉफ्टवेअर बनवलं होतं, ज्यांनी ते मालवेअर बनवलं होतं, त्यांच्या खिलाफ एक केस फाईल केली. ठीक आहे. आणि
वाणिज्य विभाग ने उसी महीने एनसीओ ग्रुप को ब्लॉक लिस्ट में कर दिया. जे मोठं अधिकारी आहे त्या एनसीओ ग्रुपला ब्लॉकमध्ये करून दिलं. पण तेव्हापासून तो आता पण त्याचे भरपूर फायदे आहेत. म्हणजे फायदे म्हणजे त्याचे नुकसान आहेत पेगाससचे आणि ते भरपूर बघायला भेटतात. तो डिजिटल दुनिया में अपनी गोपनीयता की रक्षा के लिए हमें हमेशा सतर्क रहना होगा. इस लड़ाई में सरकारों, तकनीकी कंपनियों और व्यक्तियों को मिलाकर काम करना होगा ताकि हम एक सुरक्षित डिजिटल भविष्य का निर्माण कर सके. ठीक आहे. आता याच्यात भरपूर अटॅक्स होते मागे पण अजून जसं पेगासस होतं मला माहिती झाला. एक हायडन सायबर अटॅक्स होता माझ्याकडे होता पेगासस नाही. नवदाहून गेलं हायडन व्हलनरॅबिलिटीज. तुम्हाला टाकलाय वाटतं मी ग्रुप म्हणा. डीप फेक. ठीक आहे. आता हॅकिंग एवढ्या वरती गेलेली आहे की तुम्हाला तुमच्या नंबरवरून कॉल येऊन डायरेक्ट तुझ्या घरच्यांना तुझ्या नंबरवरून कॉल येऊन आणि सांगेल तुझ्या आवाजात डायरेक्ट डीप फेक AI मुळे अशा पद्धतीने तुझ्या नावाने आवाज जाईल, कॉल जाईल आणि तुम्हाला विचारला जाईल तुझ्या घरच्यांना सांगितलं की मी इथं आहे मला पैसे टाकून. असं एक इथं ते डीप फेक मध्ये त्या प्रेझेंटेशन मध्ये दिले. तुम्ही वाचून घ्या त्याला. कॉन्सेप्ट इंटरनॅशनल ऑल व्हलनरॅबिलिटीज. मी PDF टाकलं ना तुम्हाला वाटतं आल्या नाही मला तुम्हाला. डीप फेक सारखी मी दाखवले त्याच्यामध्ये. इथं असेल तर इकडे बघून घेतो मला. युरोपच्या एका मोठ्या बँकेच्या सीओला एका मोठ्या कंपनीच्या सीओच्या डायरेक्ट कंपनीचा मालकाचा कॉल येतो मॅनेजरला त्याच्याच आवाजामधून त्याच्याच कॉल नंबरवरून. आता मॅनेजर काय करेल जसं नंबर पाहिजे बघेल व्हॉइस पण तोच येतोय. मालकाने सांगितलं पैसे टाकायला किती काहीतरी बिलियन जेवढे काही अमाऊंट होती टाकायला सांगितली होती मॅनेजरने आणि काही ते मॅनेजरने पाठवली आणि नंतर माहिती झालं की ते फेक होतं. आणि आताची गोष्ट आहे 2018-19. ठीक है. इमरजेंसी एंड मोड अटैक्स. हाँ है यही है वो PDF. इसको आप पढ़ लेना अच्छे से. ठीक आहे. समजे एमर्जन्सी आहे. आता याच्यात असे अटॅक दिले जे डीप आहे जे आता पुढच्या भविष्यात जास्त बघायला भेटतील तुम्हाला. इमेज बेस्ड मालवेअर स्टेनोग्राफी. ठीक आहे. सप्लाय चेन अटॅक, AI पॉवरेड अटॅक हे दोन्ही देतात. फाईल मालवेअर अटॅक, क्रेडेन्शियल्स स्टफिंग. आता एक मागच्या वेळेस एका मुलीने मला फाईल मालवेअर विचारला होता. तर हा मालवेअर भरपूर डेंजर आहे आणि हा पुढच्या याच्यात दाखवलेला आहे एमर्जन्सी जे हायडन आहेत जे माहीत नसतात दुसऱ्या सगळ्यांना. रॅम चलत. आता या मालवेअरचं काम कसं असतं एक फाईल तुम्हाला एक हे असते फिशिंग असते त्याच्यामध्ये. ती फिशिंग पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल की ही फाईल आहे आणि डाउनलोड करा किंवा हिला डाउनलोड नका जे काय असेल ते एक पद्धतीने तुमच्याकडनं डाउनलोड करून घेतलं जाईल आणि जसे ती फाईल तुमच्या मोबाईलवर डाउनलोड होईल तर तिला रॅममध्ये लोड केली जाईल डायरेक्ट. आता ती रॅममध्ये एकदमच लोड नाही होणार. तिला लोड होण्यासाठी काहीतरी प्रक्रिया असते पण ती प्रक्रिया पण ते कशी तरी पास करून घेतात आणि त्या प्रक्रियामध्ये त्याला काय करायला जातं जेवढा कठीण नाही येतो. ठीक आहे. पण एकदाची फाईल जर आपल्यापर्यंत पोहोचते तर तिला फक्त एका क्लिकमध्ये फक्त रन करायची आहे रॅममध्ये 1-2 क्लिकमध्ये. तर फाईल जाते सिस्टममध्ये आणि डायरेक्ट रॅममध्ये लोड होईल अशा पद्धतीने तिला पूर्ण सेटअप असतो तिचा. ती बनवली एकदा ती रॅममध्ये लोड झाली की ती पूर्ण सिस्टमला काय करते नुकसान पोचवते आणि तिला शोधणं सुद्धा कठीण होऊन जातं कारण की एखादा अटॅक आहे समजा आणि पेनिट्रेशन टेस्टर एखादा हॅकर आहे एथिकल हॅकर आहे तर ते सुद्धा जास्त काय चेक करतील ॲक्टिव्हिटी चेक करतील हार्ड डिस्क चेक करतील. रॅममध्ये जे सिस्टमच्या सॉफ्टवेअरमध्ये लोड करून दिलेले आहे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टममध्ये त्याला कधी मिक्स करून दिलेलं आहे तर त्याला तिथं शोधणं भरपूर कठीण होतं आणि हा टॉपला जातो आणि याला भरपूर वर्षापर्यंत टिकतो सापडत नाही लवकर. ठीक आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये सिक्युरिटी पॅचेसमध्ये पण आपण निघून जातो. ठीक आहे. पर हाँ फाइल मालवेयर है जो रैम में लोड कर दो डिस्क पर कुछ नहीं लेकिन रैम में चलती है और कंप्यूटर हैक हो जाता है लेकिन हार्ड डिस्क पर कुछ नहीं हो दिखता. हार्ड डिस्क पर दिसणार नाही कारण की ती कशा लोड आहे रॅम मध्ये लोड करून दिली जाते.
मग हा मालवेअर माझ्या मते एनेबल केला जातो ऍप्लिकेशन सारखा। एनेबल मीन्स एनेबल असतो, एनेबल केला की जसा मोबाईल ऑन झाला तर तो त्यामध्ये ऑटोमॅटिक रन बॅकग्राऊंड मध्ये। आता तुम्ही कसं ही ऍप्लिकेशन ऑन करता, आता तुम्ही कोणती ऍप्लिकेशन ऑन केली तर ही ऍप्लिकेशन समजा रॅम मध्ये लोड होते, हिचा डाटा रॅम मध्ये लोड आहे, पण ही न दिसता तुम्हाला समजा ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड मध्ये रन होते आहे, ते तसे फायदा आहेत। ठीक आहे, फाईल मालवेअर मॅन इन द मिडल। आता हा एक भरपूर याची चर्चा आहे आणि भरपूर याची चर्चा होते। मॅन इन द ब्राउझर, MITV आपण म्हणतो। आपण मॅन इन द मिडल बघितला, मॅन इन द मिडल मीन्स आपण, तुम्ही आणि मी बोलत आहे एका नेटवर्क मध्ये, तुम्ही त्या तिकडच्या कम्प्युटरवरती बसले आणि मी इकडच्या कम्प्युटरवर बसलोय, म्हणजे तुम्ही तुमच्या घरी बसलायत आणि मी माझ्या घरी बसलोय आणि इथून आपण आपला संवाद होते। ठीक आहे, आणि समजा कधी मध्ये कोणता हॅकर बसलेला आहे तर तो आपली इन्फॉर्मेशन काय करू शकतो, बघू शकतो, वाचू शकतो, इन्क्रिप्ट करू शकतो। मग हा अटॅक झाला मॅन इन द मिडल अटॅक, म्हणजे याच्यामध्ये एक थर्ड व्यक्ती आपली इन्फॉर्मेशन बघतो। आणि मॅन इन द ब्राउझर याच्यामध्ये काय होतं माहिती का, आपला आणि सर्व्हरच्या मध्ये, म्हणजे बँकेचं सर्व्हर आहे, बँकेचं कम्प्युटर आणि आपलं कम्प्युटर, आणि आपण बँकेला इन्फॉर्मेशन देतो कुठे, वेबसाईटला, मग आपण त्याच्यावरती इन्फॉर्मेशन भरतो, वेबसाईट तो ओरिजिनल आहे ती बँकेची, पण याच्यामध्ये काय झालं, ब्राउझरमध्ये बग्स टाकला जातो, ब्राउझरमध्ये मालवेअर टाकला जातो। मालवेअर काय काम करतो माहिती, आपण ज्या वेबसाईटवर काम करतो तिथल्या सगळ्या इन्फॉर्मेशन काय करतो, कॅप्चर करतो। हा पासवर्ड नाही कॉपी करेल, ती इन्फॉर्मेशन वाचते किंवा थर्ड व्यक्तीला पाठवेल, स्पायवेअर सारखं, तेव्हा तो सांभाळून ठेवेल त्याच्याकडे, आणि वेबसाईट ओरिजिनल दिसते, पण त्या वेबसाईटच्या बॅकग्राऊंडमध्ये तो डाटा, कारण की काम कुठं होते, ह्या सिस्टमवर होते, तिथं सर्व्हरला काय माहिती, ब्राउझरमध्ये फेड होतं सगळं, मग ब्राउझरमधून ती इन्फॉर्मेशन कॉपी होईल, फॉरवर्ड केली जाईल, आणि काही नाही बँकेचा आपण तिथं पासवर्ड वगैरे टाकतो समजा एका वेबसाईटवर, बँकेची डिटेल्स वगैरे, आणि ती डिटेल्स कॅप्चर केली जाते आणि ती डिटेल्स पाठवली जाते। मग हा काय करतो, एक मॅन इन द मिडल अटॅक सारखा आहे, पण इथं ब्राउझर टाकला जातो मध्ये, एक स्वॅपिंग आहे, स्वॅपिंग म्हणजेच तुमचं सिम चुकीचं, तुमचं सिम बनवलं जाईल आणि तुमचे सगळे OTP त्या मोबाईलवरती लोकेट केले जातील। तुझा मोबाईल, तुझा OTP पाहिजे मला, जर का मी तुझं सिमच चेंज करून टाकलं, काही पण सांगून बनवून घेईन सिम तुझं, की मी बाबा माझं सिम बनवलं, माझा मोबाईल हवला बनवायचं, खोटं आधार कार्ड दाखवून कसं तरी फ्रॉड पद्धतीने मी बनवून टाकेल, आणि ज्या पद्धतीने तुझं ईमेल माझ्या नंबर माझ्यापर्यंत पोहोचला, सगळे OTP माझ्याकडे फॉरवर्ड होऊन जातील, काही सेकंदासाठी मला जे काम करायचं ते होऊन जातं, त्या सिमला लगेच बंद करून फेकून दिलं जातं आणि ते सक्सेस होऊन जातं। अशा पद्धतीने याला स्वॅपिंग अटॅक, सिम स्वॅपिंग आपण असं म्हणतो। नंतर क्लाउड जॅकिंग तुम्ही वाचून घ्यायचा, भरपूर सोपं आहे आणि तुम्ही इंटरनेटवरून याची माहिती घेऊ शकता। ठीक आहे, यासाठी एवढंच, मी पुढच्या वेळेस तुमची पुढची सिक्युरिटी घेईल। मला सांगा तुम्हाला क्लिअर झालेलं आहे का, 22 वर्ष मुलं आहे अरे, पण काही बरोबर नाही बरं का, 22 मुलं म्हणजे 100, 200, 150 मुलं आपल्या त्याच्यामध्ये। आता मग मॉडर्न डे मध्ये यूज होता ना, पर हार्ड पाटील बेटा काही बोलायचं आहे का, बोला मग काय बोलायचंय, काय झालं बेटा, मला नाही समजलं तुझं बोलणं, देखील मोबाईल ऑन कर तुझा, काय सांगितलं तू, मीटिंग उद्या किती वाजता होणार आहे, असं रोबोटवाणी उद्या मेन टाकून दिले, उद्या मीटिंग त्याच टायमावर होतील ज्या टायमावरती आज झाली होती। ठीक आहे, उद्या मी लवकर घेऊन येईन, आता 7:30ला होईल। ठीक आहे, 7:30 किंवा 8ला मीटिंग होईल, उद्या क्लासेस कधी होणार आहे यश क्लास। ठीक आहे, तुम्हाला नवीन आहेत का तुम्ही सगळेजण, असे प्रश्न माझ्या मुलांनी केले नाही मला, नवीन आहेत ओके, तर 7 ते म्हणजे 7:30 ते 9 पर्यंत क्लासेस असते, 7:30 पर्यंत तुमचे प्रेझेंटेशन चालू होतात, 8ला मी येतो, एक 1 आवर तुमचं लेक्चर चालतं। चेतनला काय क्वेश्चन आहे, बोल बाबा चेतन।